तर अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज आल्याचं बातमी आता समोर येते। व्हॉट्सअपवरील व्हॉइस नोटद्वारे रणवीर सिंहला हा धमकीचा मेसेज आलेला होता। मुंबई पोलिसांकडून याबाबत सध्या तपास सुरू आहे। व्हॉट्सअप व्हॉइस नोटवरती धमकी देत कोट्यावधींची मागणी करण्यात आली। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घरावर फायरिंग झाली, त्याचवेळी रणवीरला धमकी आल्याची माहिती आता समोर येते। बिश्नोई गँगच्या नावानं कथित धमकीचा व्हॉइस नोट होता आणि त्यानंतर आता रणवीर सिंह यांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आली। मुंबईतल्या बॉलिवूड कलाकारांवरती सध्या बिश्नोई गँगच्या भीतीचं सावट वावरताना पाहायला मिळतं आहे। कारण मागच्या काही 1.5-2 वर्षापासून ज्या पद्धतीने बिश्नोई गँग बॉलिवूड कलाकारांना धमकावते ते पाहता आता एक बॉलिवूड कलाकार हे बिश्नोई गँगच्या रडारवरती येत असल्याचं पाहायला मिळतंय। आधी सलमान खानच्या घरावरती फायरिंग झालेलं होतं आणि त्यानंतर अगदी काहीच दिवसापूर्वी रोहित शेट्टीच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आलेला होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार अभिनेता रणवीर सिंगला सुद्धा बिश्नोई गँगकडून व्हॉट्सअपवरती व्हॉइस नोट पाठवून धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। वरळीतल्या प्रभादेवीतल्या सेंचुरी बाजार परिसरामध्ये ही बी-मोड इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे वास्तव्याला आहेत आणि याच घरात असताना रणवीर सिंगला व्हॉट्सअपवरती एक व्हॉइस नोट आली आणि त्या व्हॉट्सअप नोटच्या माध्यमातून रणवीर सिंगला कथितपणे बिश्नोई गँगच्या माध्यमातून धमकी दिल्याचं कळतं आहे। या धमकीनंतर रणवीर सिंगच्या टीमकडून अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आलेली नाहीये। मात्र मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रणवीर सिंगने चर्चा केलेली होती आणि या धमकीबद्दल माहिती दिलेली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्याची चौकशी केली जाते आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या सगळ्याची चौकशी केली जात असल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन चरण मरगम सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।